नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेणच्या रेल्वे प्रश्नासाठी आक्रमक पाठपुरावा. पेणच्या रेल्वे प्रश्नाच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पुढाकार घेतला असून पेण येथे 16 जलद गाड्यांना थांबा, नवीन पेण दिवा मेनू सुरू करणे तसेच पेण रेल्वे स्थानकाच्या मूलभूत सुविधांचे नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. 7 जुलै 2026 रोजी मध्य रेल्वे मुंबई येथे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, पेण रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. यावेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेणच्या प्रवाशांच्या विविध मागण्यांचे निवेदन खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सादर केले. पेण हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असून दररोज हजारो नागरिक नोकरी, व्यवसाय, शिक्षण व इतर कामांसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे पेण स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळणे आणि पेण दिवा नवीन मेमू सेवा सुरू होणे ही प्रवाशांची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. या मागण्यांसाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी ठाम भूमिका घेतल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पेण रेल्वे स्थानकातील मूलभूत सुविधा, स्थानकाचे नूतनीकरण आणि प्रवाशांना आवश्यक सोयी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. पेणच्या प्रथम नागरिक म्हणून केवळ स्थानिक प्रश्नापुरतेच मर्यादित न राहता हजारो रेल्वे प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी प्रशासनाच्या सर्वोच्च पातळीवर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. यावेळी सभापती आनंद जाधव, पेण रेल्वे प्रवासी संघाचे निलेश देसाई, शिबू कुमार, अक्षय महापदी आदी उपस्थित होते. पेणच्या रेल्वे प्रश्नावर झालेल्या या बैठकीमुळे प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या असून आता या मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे पेणकरांचे लक्ष लागले आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.